बरेच इतिहासकार असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी दुसऱ्या प्रार्थना स्थळांना हातही लावला नाही. मग हे काय गंमत नाही, आहे? हात लावला नाही हे बरोबर आहे, पण हात लावण्याच्या आधी ती आधीची मंदिरं होती. हिंदू माणूस सोशिक आहे. आपण स्वतःहून कोणावर हल्ला नाही करत. हल्ला केला तरी धर्म स्थानांना आपण हल्ले नाही करत. जे काही थोडेफार पुरावे दिसतात ते पैशासाठी झालेले आहेत, मंदिरातली संपत्ती चोराला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वतःहून कुठली मशीद नाही पाडली. जिथे जिथे जुनी मंदिरं होती ती मंदिरं पाडून जिथे मशिदी बांधल्या त्या परत करून मंदिरं बांधले. सगळ्यात उत्तम उदाहरण सप्तकोटेश्वर गोव्यातलं. तर शिवाजी महाराजांनी परत हट्टाने बांधलं. हट्टाने बांधण्याचं कारणच हे होतं की दाखवून द्यायचं होतं की आमच्यात पण ताकद आहे, आमची धर्मक्षेत्र पुन्हा एकदा उभी करण्याची. आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं सगळं पुण्यस्थळं भारतातली स्वराज्यात आली पाहिजेत, म्हणजे काशी, मथुरा आणि अयोध्या. आणि शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुन्नत होती, म्हणजे काही राहिलं नसतं. पण स्वतःहून कधी हल्ला केला नाही. म्हणजे हे इतिहासकार जे सांगतात हे अर्धवट सांगतात. असं सांगायला पाहिजे की स्वतःहून कोणाची तोडली नाहीत, पण जी आमची तोडले ती आम्ही परत बांधणार.